अरे देवा, आपल्याला आता एक एक झोपलेला माणूस भेटलाय. बघू शकता तुम्ही, बघा मूर्त्या आपल्याला लालबागच्या राहायच्या इथे बघायला भेटल्यात. एकाच रांगेत ठेवलेल्या आहेत त्या. इथे 2 आहेत. फक्त लालबागच्या राहायच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात, घरगुती मूर्त्या. तो चलिए शुरू करते हैं. तर जय गणेश मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तुम्ही आता बघू शकता मी आहे लालबागला, आणि आज मी तुम्हाला लालबागच्या राजाची आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीची घरगुती मूर्ती दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जेवढ्या पण मूर्त्या दिसतील आपल्याला लालबागच्या राजाच्या आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या, त्या सगळ्या दाखवीन तुम्हाला मी आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण नक्की करा. जी राजाची एंट्री असते पेन ती बनायला सुरू झाले. आपण हे व्हिडिओ सुरू करू आता. जे आपल्याला पहिली लालबागच्या राजाची मूर्ती दिसेल ती तुम्हाला दाखवतो. लालबागच्या राजाची आणि चिंचपोकलीचा चिंतामणी दाखवणार आहे. फक्त 2च मूर्त्या दाखवणार आहे, बाकी कुठला नाही दाखवणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण आलोत श्री गणेश चित्रकला कार्याच्या इथे आलोत. तर तिथेच आपल्याला एक लालबागच्या राजाची पहिलीच मूर्ती दिसली, ते तुम्हाला दाखवतो आता. बघू शकता आपल्याला पहिलीच लालबागच्या राजाची मूर्ती दिसली. अशा खूप साऱ्या तुम्हाला अजून मी मूर्त्या दाखवणार आहे लालबागच्या राजाच्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला अजून 2 मूर्त्या बघायला भेटतात लालबागच्या राजाच्या. त्याच्या साईडला एक आहे. जाणार आहोत चिंचपोकली गणेश संकुलमध्ये. बघू शकता किती मोठा वर्कशॉप आहे. आता इथे आपण बघू आपल्याला किती मूर्त्या बघायला भेटतात त्या. चला बघू. आता आपण आलोत पहिले माऊली आर्ट्समध्ये. अजून 1 2 3 आणि इकडे एक आहे. सगळीकडे आपल्याला बघायच्या आहेत मूर्त्या लालबागच्या राजाच्या आणि चिंतामणीच्या. तर चला आपण पहिले बघू माऊली आर्ट्समधल्या किती मूर्त्या आपल्याला लालबागच्या राजाच्या बघायला भेटत आहेत. तर आपण आतमध्ये आले आपल्याला लालबागच्या राजाच्या 1 नाही तर एकूण 5 मूर्त्या बघायला भेटत आहेत. तुम्हाला एक दाखवतो, बघत राहा. बघू शकता ही एक आहे. ही पहिली मूर्ती आहे लालबागच्या राजाची. किती फूट असेल? 2 फूट असेल. लगेच इकडे 2 आहेत. ही दुसरी आणि लगेच तिसरी इथं आहे. लगेच त्या साईडलाच एक चौथी पण आहे. रांगेतच आपल्या लालबागच्या राजाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. अजून एक आपल्याला दिसते. एकूण 5 मूर्त्या आपल्याला लालबागच्या राजाच्या इथे बघायला भेटल्यात. एकाच रांगेत ठेवलेल्या आहेत त्या. तर चला बघू अजून आपल्याला मूर्त्या भेटतात काय. तिथेच आपल्याला तिथं आपण बघितलं, आपण पहिल्या 5 मूर्त्या बघितल्या लालबागच्या राजाच्या. लगेच आपल्याला 2 मूर्त्या इथं बघायला भेटत आहेत. 2 नाही एकूण 7 मूर्त्या आपल्याला लालबागच्या राजाच्या बघायला भेटत आहेत एकाच वर्कशॉपमध्ये. माऊली आर्ट्समध्ये आपल्याला बघायला भेटेल. हे बघा. या 2 आहेत आणि वरती आहेत त्या 5 आहेत. बघू शकता तुम्ही वरती पण. आणि सगळ्या बुक झालेल्या मूर्त्या आहेत. त्या बुकिंग केलेल्या आहेत आधीच.
आपल्याला अजून चिंचपोकलीचा चिंतामणीची मूर्ती दिसली नाही, फक्त आपल्याला लालबागच्या मूर्त्याच दिसत आहेत. भेटतील त्या पण व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या, त्या तिकडच्या वर्कशॉपमध्ये नक्कीच असतील. तर आता तिकडे जाऊ आपण, कारण इथल्या लालबागच्या राजाच्या मूर्त्या तर संपल्यात. एकूण ते 5 आणि त्या 7, 7 5 12 मूर्त्या आपल्याला लालबागच्या राजाच्या बघायला भेटल्यात माऊली आर्ट्समध्ये. तर चला आता आपण जाऊ दुसऱ्या इथे आर्यन आर्ट्समध्ये जाऊन बघू आपण पहिले. चला, बघू शकता आपण आतमध्ये आले आपल्याला चिंचपोकलीचा चिंतामणी पहिलाच बघायला भेटला आहे. बघू शकता चिंचपोकलीचा चिंतामणी. अजून आपल्याला चिंचपोकलीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा खूप बघायला भेटणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला भेटणार आहेत. आपल्याला लगेच लालबागचा राजा बघायला भेटला आहे. लालबागच्या राजाच्या पण आपल्याला इथं खूप मूर्त्या बघायला भेटत आहेत. आता एक पहिली बघितली, आता ही बघा, इथे एक आहे आणि इकडे मागच्या साईडला एक दिसते आपल्याला. बहुतेक तर आपल्याला लालबागच्या राजाच्याच मूर्त्या बघायला भेटतील. वरती पण आहेत, पण त्या अजून तयार झालेल्या नाहीत. त्या होतील त्या परत येऊ आपण. आता आपण बघणार आहोत सिद्धी आर्ट्स. तर चला, इथे आपल्याला कुठल्या किती मूर्त्या बघायला भेटतात त्या बघू, लालबागच्या राजाच्या आणि चिंचपोकलीचा चिंतामणी. तर चला आपण जाऊ आता आतमध्ये. बघू शकता आपण आतमध्ये आले आपल्याला 2 लालबागच्या राजाच्या मूर्त्या बघायला भेटल्यात. बघू शकता तुम्ही इथं एक आहे आणि दोन्ही पण सोबतच मूर्त्या ठेवल्यात. जेवढ्या बघू तेवढ्या सोबतच मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील. बघू शकता किती सुंदर अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत. आतापर्यंत आपल्याला फक्त एकच चिंचपोकलीचा चिंतामणी बघायला भेटला आहे. बाकी सगळ्या लालबागच्या राजाच्याच मूर्त्या आहेत. एकदम कलर काम, एकदम आखणी वगैरे एकदम सुंदर केलेली दिसते आपल्याला. आपल्याला इथे राजाची मूर्ती दिसली. खूप साऱ्या आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात तिथे पण. आणि आपल्याला परत एक चिंचपोकलीचा चिंतामणी बघायला भेटतो आहे आणि तो बुकिंग झाला आहे फायनली. चिठ्ठी वगैरे टाकली त्याच्यात, बघू शकता तुम्ही चिंचपोकलीचा चिंतामणी. आणि इथं आपल्याला अजून एक चिंचपोकलीचा चिंतामणी बघायला भेटला आहे. एकदम आतमध्ये ठेवलेत पॅकिंग करून, कारण त्या बुक झालेल्या आहेत. बघू शकता लांबूनच दाखवतं. आता सिद्धी आर्ट्समधल्या पण आपल्या मूर्त्या बघून झाल्यात. आता आपण जाऊ इथून शिवाई गणेश आर्टमध्ये. तिथे येऊन बघू, आपल्याला मूर्त्या दिसत आहेत. आता यात आपल्याला लालबागच्या राजाच्या आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या मूर्त्या शोधायच्या आहेत. तर चला जाऊ आता आतमध्ये. तिथे पण आपल्याला खूप साऱ्या मूर्त्या बघायला भेटत आहेत. बघू शकता
सुंदर सुंदर अशा मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला इथे. आणि यात आपल्याला आता लालबागच्या रायाच्या मूर्त्या शोधायच्या आहेत आणि भेटतीलच, खूप साऱ्या भेटतील आपल्याला लालबागच्या रायाच्या मूर्त्या. चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या फक्त 3च मूर्त्या बघायला भेटल्यात. तर चला बघू आपण लालबागच्या रायाची मूर्ती. फायनली आपल्याला एक पहिलीच मूर्ती बघायला भेटली आहे आणि ती कदाचित एकपेक्षा जास्तच असेल. बघू शकता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये किती फुटाची असेल मूर्ती. लालबागचा राजा आहे. आता आपण बघू आपल्याला दिसत आहेत का अजून. ही मूर्ती बघा, मूर्तीच बनवून ठेवले. खूप प्राईज असणार, खूप म्हणजे हिशोबाच्या बाहेर प्राईज असणार 100%. कारण काल मी 1.5 फुटाची मूर्ती बघितली होती, 10,500 रुपयाची होती. अवघड आहे पण ठीक आहे. अरे जा आपल्याला आता एक झोपलेला माणूस भेटला आहे. बघू शकतो तुम्ही, बघा. असू दे आपल्याला अजून एक लालबागच्या रायाची मूर्ती बघायला भेटले. बघू शकता तुम्ही. आणि ह्या मूर्त्यांची प्राईज एवढी महाग का असते, कारण त्यांची आखणी वगैरे हिरे बिरे लावून असतात म्हणून. आणि माती आता महाग झाल्या असे बोलतात ते, म्हणून प्राईज जास्त दिसते आपल्याला. अजून एक आपल्याला मूर्ती दिसते, म्हणजे आतमध्ये ठेवलेलं आहे ते पॅकिंग करून, म्हणून दिसत नाही. बघू शकता आपल्यासमोर अजून एक लालबागच्या रायाची मूर्ती दिसते आणि या साईडला पण एक आहे. चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या आतापर्यंत आपल्याला 3च मूर्त्या भेटल्यात आणि इथे आपल्याला आता कुठंच चिंचपोकलीच्या चिंतामणीची मूर्ती दिसली नाही. सगळीकडे लालबागच्या रायाच्याच मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. सगळीकडे शोधल्या बघा, फक्त लालबागच्या रायाच्याच मूर्त्या भेटतात. आणि अशा दुसऱ्या तुम्हाला पाहिजे असतील तर त्या पण आहेत, पण आज आपण फक्त लालबागच्या रायाच्याच मूर्त्या दाखवणार आहोत. असाल की आपला चिंचपोकलीचा गणेश संकुलमध्ये आपल्याला फक्त लालबागच्या रायाच्याच मूर्त्या बघायला भेटलेल्या आहेत आणि चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या एकूण 3च मूर्त्या बघायला भेटल्यात. तर आजची व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. भेटू आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि घरगुती गणपती कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चिंचपोकलीला या. घरगुती तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर तुम्हाला नक्कीच इथे भेटतील, जशी तुम्हाला पाहिजे तशीच. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चला आपण आजची व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि भेटू उद्या. उंबरखाडीच्या राजाच्या पाठपूजन आहे. तर उद्या आपण तिथं लाईव्ह जाणार आहोत. तर लाईव्ह पण नक्कीच बघा. आणि कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.